सण म्हटलं की पुरणपोळीचा स्वयंपाक आला. चला मग पुरणपोळीचा स्वयंपाक करूयात. तुमची झाली का तयारी? अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फॅमिली. प्रामाणिक प्रयत्नास लाभावे यश. सर्वांना स्वकर्तृत्वावर घेता यावी उंच भरारी. राग द्वेष निराशा नष्ट होऊनी नात्यातली. सुख समृद्धी नांदावी सदैव संसारी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत आणि प्रामाणिक गोष्टीला नक्की यश येऊ देत. चला तर मग गरमागरम चहा, विलायची वाला चहा इकडे रेडी होतो. अद्रकची पेस्ट टाकली होती, पण पुरणपोळीसाठी मी इकडे विलायची घेतली ना, तर तेव्हा लक्षात आलं आपण चहा बनवतो तर चहामध्ये पण विलायची टाकूयात. तर बघा इकडे विलायची टाकली मी. गरमागरम चहा आपला रेडी होतोय. झाला का सर्वांचा चहा? कसं चाललंय स्वयंपाकाचं वगैरे तयारी? आता माझा तर व्हिडिओज काही आत्ताच नाही येणार आहे, म्हणजे आज अक्षय तृतीया आहे आणि आता मी ब्लॉग शूट करते. त्या दिवशी काही शक्य नाही आहे, दुसऱ्या दिवशी मिळेल व्हिडिओ किंवा तिसऱ्या दिवशी. आणि अगोदर थोडासा नॉर्मली ना मी साफसफाई करत होता, तो ब्लॉग शूट केलाय नॉर्मल थोडासा, ते अगोदर टाकेल. चहा कसा उकळी येतोय बघा, छान वाटतं ना असं जेव्हा बघते ना मी. मला चहा तर काय आवडत नाही, पण असं बघते तेव्हा खूप आवडतो चहा. चहा प्यायची खूप आतुरता होते. चला तर इकडे तांदूळ पण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता हे कुकरला लावून घेते किंवा असं डब्बा लावून घेते कुकरला. पीठ वगैरे मळून घ्यायचंय, आणखीन बाकीची तयारी करायचंय. इकडे माझं शिजते पुरण वगैरे, पूर्ण पुरणपर्यंत प्रोसिजर होत आली. आता गूळ वगैरे मिक्स केलंय आणि मी पुरण अशा पद्धतीने शिजवते बरं का. तर चम्मच फिरवून घेते कारण एका हाताने मी मोबाईल पकडलाय. तर बघा इकडे आपलं पुरण रेडी आहे. मी हरभऱ्याच्या डाळीपासून पुरण बनवतो. तुम्ही आता कुठली डाळ यूज करता ते नक्की सांगा. तर थोड्यापैकी बऱ्यापैकी इकडे लावलेला आहे साधा राईस. ते पण झालंय, आता सुट्टी झाली त्याची पण. नंतर इकडे सर्वात महत्वाचे आणि सगळ्याला आवडणारे म्हणजे भजे. तर यावेळेस ना माझ्याकडे बटाटे वगैरे होते बरं का. तसं तर प्रत्येक वेळेस बटाटे असतात, पण ह्या वेळेस म्हटलं कांदा पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करूयात आणि बटाटा पण आहे. तर एक व्हिडिओज मी रील्समध्ये पाहिलं होतं, त्याने खूप फास्टमध्ये रील्स दाखवले होते, इतके काय नाही पाहिले, पण नजरेसमोरून गेले होते. थोडंसं ट्राय करावं म्हटलं, पण वेगळ्या पद्धतीने मी बटाट्याची भाजी मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यासाठी एक सेपरेटली व्हिडिओ दाखवेल, कारण रेसिपी पूर्णपणे दाखवणं शक्य नसतात सणा दिवशी. तरी मी थोडी थोडी तयारी तुम्हाला दाखवते. तर इकडे मी घेतलेला आहे माझा मसाला डब्बा. इकडे कांदा वगैरे कट करून घेतला आहे थोडंसं राऊंडमध्ये, कोथिंबिरी, आणि ते घेतले मी बेसन पीठ वगैरे डब्यामध्ये. आता मला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे भज्याचं पीठ जे आहे ना ते रेडी करायचं आहे. आणि पीठ आहे ना भिजत ठेवतं, म्हणजे बाकीचं मला पापड वगैरे सगळं काही काढून घेता येईल डब्यातून, आणि पापड वगैरे तळून घेते तेव्हा मग हे पण लगेच करून घेता येईल. खूप घाई आहे, घाईमध्ये मी थोडं तरी ब्लॉग शूट करते. अजून मला पण रेडी व्हायचं आहे. बघा किती सणा दिवशी धावपळ आणि किती घाई असते. बायकांना वेगळंच रेडी होण्याचा, तटापटा करण्याचा वेगळंच काहीतरी उल्हास असतो. ते तिकडे बाजूला तर राहिलं. मिरच्या राहिल्या होत्या, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि ओवा, चवीपुरतं मीठ, हळद वगैरे सगळं काही हे करून घेतले. आता फक्त बटाटा, कांदा, मिरची आणि कोथिंबिरी हे तीनच टाकायचं. हे सगळं काही मिक्स करून घेते. पसारा खूप सारा झालाय आणि होतच असतो सणा दिवशी कितीही म्हणलं तर. आणि थोडासा खायचा सोडा वगैरे टाकायचा. आता याच्यामध्ये ओवा ना मी हातावरती मॅश करून टाकलेला आहे बरं का भज्यामध्ये. तुम्ही टाकता का मला नक्की सांगा. चांगला असतो म्हणतात हेल्थसाठी, पोट पण साफ राहतं, व्यवस्थित राहतं त्याच्यासाठी, आणि ओव्यामुळे एक वेगळी टेस्ट असते. तर इथे मिरच्या घेतल्या तर आज बोलतो मला मिरच्या टाकू नको, तरी मी थोडेसे टाकणार आहे. वाव किती मस्त भजी म्हणतोय राज. फक्त मी पीठच मळून घेतलंय. तर बघा ह्याच्याने मी पीठ हे करून घेतले. हाताने पण करू शकतो, पण आता कसं होतं बाकीचं पण स्वयंपाक करायचं असते ना, तर मध्ये मध्येच हात भरले जातात, त्याच्यामुळे मी याच्यानेच हे करून घेतले. तर छान आता सगळं मिक्स झाले. फक्त हे साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं. आता तर मी काही इथला कंटिन्यू व्हिडिओज नाही घेत, आता थोडंसं पुढचंच दाखवते, कारण आता बाकीचे काम आहेत त्याच्यामुळे समजून घ्या. बस झालं. मी इतक्याच मिरच्या घेतल्यास, थोडंसं लाल तिखट टाकलंय ना, राज नको बोलतो तिखट, तरी मला मिरची भजी लागतात म्हणून थोडीशी मिरची कट करून टाकल्यात मध्ये. चला इकडं आपले मिक्स रगडा भजी आता करत आहोत आपण. बटाटा कट करून घेतलेले आहेत राऊंड मध्ये, आणि कांदा पण आहे त्याच्यामध्ये, आणि छोटासा होता ना कांदा, ते राऊंड कट होत नव्हता त्याच्यामुळे मी तसा कट केलाय.
पण प्रॉपरली कांद्याचा शेप सांगायचा म्हणजे हे बघा मी असा राऊंड राऊंड घेतलेला आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. बाजूचा पसारा तुम्ही स्किप करू शकतो तुमच्या नजरेमध्ये, कारण तुम्ही समजून घेऊ शकता घरी पण किती पसारा होत असतो. पसारा काही नाही, बाकीचं हे कांदा वगैरे कट केलं आहे ना त्याचं आहे. बाकी मी वरचं तर किचन आवरून घेतलेलं आहे. तर हे मिक्स करून घेते. काय म्हणला रे तू आता? तर बघा इकडे मी असं हे रेडी केले. तर आज बोलतो हे बघून मम्मा किती मस्त आहे. तर आता आपण हे झाकण ठेवून देऊ, पापड वगैरे काढून घेऊ आणि थोडं थोडं ब्लॉग घेते मी बरं का, जितकं होईल तितकं शक्य. आणि पापड वगैरे काढून घेऊन कढई वगैरे तयार करून घेऊ तळण्यासाठी. तोपर्यंत थोडंसं आणखी दुसरं करून घेऊ, पीठ वगैरे मळायचे बाकी जे काही काम आहेत ते. म्हणजे हे भज्याचं पीठ आहे ना, एक 15-20 मिनटं तरी छान भिजलं तर छान भजे होते. तर बघा कसं दिसतं भज्याचं पीठ, एकदम टेस्टी टेस्टी, खूप आवडतं आमच्या आईला. तर फायनली इकडे पुरण रेडी झालेलं आहे आणि फॅनच्या खाली येऊन बसली आहे. असं मी पुरणपात्रामध्ये पुरण काढून घेत असते नेहमी. काय करायला राज? पुरण वाटायला. तर राज मला ना मदत करतो पुरण वाटण्यामध्ये. असं इकडे पुरणपात्र आहे आणि आम्ही याच्यामध्ये असं पुरण वाटत असतो. स्टार्ट केले राजने. तो बोलला मम्मा मला आधी करू दे. असंच करतात ना सर्वांची मुलं, मध्ये 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 करू पण देत नाहीत, करत पण नाहीत स्वतः पण. तसं नसतं. थांब एक मिनिट मी करून दाखवते. तर राजला जागचं ते हालत नाहीये. कधी इतकं पुरण रेडी व्हायचं, कसं करायचं म्हटलं मी त्याला दाखवलं थोडंसं. दाखव रे खाली किती पुरण आले बघू. 2 मिनिटं थांब. तर का मी स्टार्ट करून दाखवलंय राजला आणि अशा पद्धतीने आमचं पुरण इकडे रेडी झालेलं आहे. पुरण रेडी करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळी पद्धती असतात, पण मला हे अशी सवय आहे आणि मला इझी जातं ना, त्याच्यामुळे मी असंच करते आणि खूप सॉफ्ट असं होतं बरं काय. तर आता पूर्ण रेडी झाल्यास बघू आपण. इकडे पुरण वाटून घेतलंय आणि अशा पद्धतीने ना एकदम सॉफ्ट असं पुरण होतं. हे असं होतं मोकळं मोकळं आणि एकदम सॉफ्ट. ह्याच्याने खूप छान अशा पोळ्या करता येतात बरं का. आणि भांड्याच्या खाली ना हे असं दिसतं बरं वाटून घेतलं त्यामुळे. इकडे पण रेडी झाले. इतकं हे पण काढून घेते मी, कारण जास्त जर झालं तर हे पुरणाचे वेज आहेत ना ते बंद होतात आणि खाली निघत नाही मग जास्त. तर कोणाकोणाचं पुरण जेव्हा आपण पातळ होतं ना, आपल्या आई वगैरे काय करतात, काकू ते फॅन वगैरे चालू करतात आणि थोडंसं ताट वगैरे पसर घेऊन पातळ होतं तेव्हा ना पसरवून त्याला फॅन खाली ठेवत असतात. पण फॅन खालीच पुरण वाटण्याचे काय फायदा आहेत? एक तर पुरण पातेल्यामध्ये जे शिजवलेलं असतं ना, एक तर ऑलरेडी गरम असतं. गरमागरमच पुरण चांगल्या पद्धतीने वाटलं जातं आणि गरम पुरणच असं फॅन खाली ठेवताना जसं म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पोळी बनवण्यासाठी तसं बनत असतं. त्यामुळे एकतरी मी फॅन खाली बसली आणि खूप सारी गरमीसुद्धा होती म्हणून. तर मला अगदी जसं पाहिजे ना तसं एकदम सॉफ्ट छान झालेलं आहे बरं का. हे पुरण पूर्णपणे रेडी झाले. तिकडे ठेवलं. आता हे आंब्याचे रस बनवून घ्यायचं. याला स्वच्छ धुवून थोड्या वेळ पाण्यात ठेवून देते म्हणजे बनवता येईल. आणि बाकीची तयारी आता तिकडे चालू आहे आमटीची वगैरे. खोबर वगैरे, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं काही मी नीट करून घेते आणि पाट काढला इकडे पूजेसाठी वगैरे. तर अशा पद्धतीने मस्त असा इकडे आंब्याचा ऑरेंज असा इकडे आपला ज्यूस म्हणा तुम्ही त्याला. ज्यूस नाही म्हणायचे, आज अक्षय तृतीया आहे. आपण इकडे बनवलेला आहे आंब्याचा रस. तर पुरणपोळीचं जेवण हे ना आंब्याच्या रसाशिवाय अपुरं आहे बरं का. एखाद्याचं आयुष्य एका गोष्टीशिवाय जसं अपुरं असतं ना, तसं पुरणपोळी आणि आंब्याचा रस या दोघांचं जीवन एकमेकाशिवाय खूप अधुरं आहे. दुधासोबत टेस्ट इतकी काय बेस्ट नसते, पण जेव्हा आमरसचं सीझन येतं आणि पुरणपोळी बनवतो ना, क्या बात आहे. मस्त असा इकडे आंब्याचा रस रेडी आहे. आता आपण हे ठेवून देऊयात फ्रीजला आणि तयार करूयात मस्त अशा गरमागरम पुरणपोळ्या. चला मग आता याला थंड करण्यासाठी ठेवून देऊयात फ्रीजमध्ये. तर इथं मी आता तळण्यासाठी वेगवेगळ्या पापड, कुरड्या सगळं काही काढून घेतलेलं आहे. सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. हे बघा असे पुंगळ्यामध्ये आहेत, हे चाकं आणि स्क्वेअरमधले वगैरे, आणि हे तांदळाचे पापड वगैरे आहेत. त्यासोबत हे छोटेसे उडदाचे पापड काहीतरी आहेत वाटतं, आणि हेच तांदळाचे छोटे पापड आहेत. आणि हे पण वेगळे पापड आहेत. हे प्लेनमधले वेगळे आहेत थोडेसे आणि हे वेगळे आहेत बरं का. आणि हे वेगळे आहेत. प्रत्येक दिसायलेले पापड सगळे वेगळे आहेत. चकली पण काढून घेतल्यात मी प्लेटमध्ये, म्हणजेच कुरड्या पण काढून घेतल्यात, त्याला पण हे करून घ्यायचं आहे मी. आणि चकली काय त्या उपवासाच्या त्याच्यामुळे ते आता मी करणार होता. पण पुरणपोळीसोबत पापड, तांदळाचे उडदाचे पापड आणि कुरडे वगैरे हे जास्त सर्वात महत्त्वाचं असतं. तर आता हे सगळं काही आपण तळून घेऊयात. इकडे पापड तळायला चालू केले आणि फर्स्ट आता हे पापड टाकलं होतं मी अगोदर आणि फ्लेम थोडीशी बारीक ठेवली आहे, कारण हे पापड जे आहेत ना पातळ आहेत, लगेच लालसर होतात आणि करपतात. कुठलेही पापड तसेच असतात रेडीमेडचे वगैरे, तर त्याच्यामुळे बघा लगेच लाल होत आली.
असेच तळून घेऊया सगळे पापड आता. चला, अशा पद्धतीने इकडे आपले सगळे कुरड्या पापड वगैरे सगळे रेडी झालेले. मोठी मला चाळणी भेटत नव्हती, त्यामुळे छोट्या चाळणीमध्ये काही वेळ मी तेल गाळून घेतलं आणि नंतर इथं थोडंसं पेपरवरती ठेवलं. थंड झाल्यानंतर पूर्ण तेल ऑइल निघून गेलं ना, एक प्लेन कॅरी बॅग असते ना, त्यामध्ये मी पापड बांधून ठेवते किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवला तरी कडक पण राहतात आणि छान असं राहतात, नरम होत नाही. तर तुम्ही कशामध्ये ठेवता पापड सांगा. मी जे मला हाती लागेल कॅरी बॅग असू देत प्लेन त्याच्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवत असते. पण डबे काय माझ्याकडे असे नाही आहेत की पटकन ठेवले जातील असे रिकामे करून. प्रत्येक डब्यामध्ये काही ना काही ठेवलेलं असतं ना. तर बघा इकडे भज्याचं पीठ असं छान भिजलं आणि किती मस्त असं हे पीठ रेडी झालेलं आहे. मला हवं आहे तसं एकदम छान असं हे पीठ रेडी झाले आणि तेल काय ऑलरेडी गरम झालेलंच आहे. याच्यामध्ये आपण पापड काढून घेतल्यामुळे तर आता हे पूर्ण भजे मी इकडे रेडी करून घेते आणि नंतर मी थोडा माझा नॉर्मली लुक दाखवते, कारण काम चालू आहे त्यामुळे स्वतःकडे काही इतकं लक्ष नाही आहे. तर पटकन हे काढून घेऊ. एक घणा मी तुम्हाला दाखवते की मी कसा केलेला आहे ते. परत बघा इकडे भजे कसे दिसत आहेत, कारण याच्यामध्ये कांदा राऊंड राऊंड करून टाकलाय, काही लांब असा कांदा कट करून टाकलाय आणि काही बटाट्याचे काप आहेत ना, त्यामुळे वेगवेगळ्या शेपचे इकडे भजे रेडी होणार आहेत आपले. तर लास्टला फायनल दाखवते मी तुम्हाला तर कसे बनतात ते. आणि मिरच्या वगैरे पण आहेत, त्यामुळे सगळेच ना प्रकारचे वेगळ्या वेगळ्या अँगलने पडलेत आणि सगळे चेंज झालेत. मग माझ्या मैत्रिणींनो, सण म्हटलं की साडी आली, सण म्हटलं की पुरणपोळीचा आणि काहीतरी गोडवा देणारा स्वयंपाक आलाच. तर तसाच काहीतरी स्वयंपाक आपण आज करत आहोत. आत्तापर्यंतचा व्लॉग मी पूर्ण किचनमधला दाखवला, म्हणजेच मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करते, त्यामुळे मी कसा केला ते तुम्हाला थोडीशी सुरुवात दाखवलेली आहे. तर चला मग आता इकडे पटकन जाऊयात. तर मी इकडे रूममध्ये आलेली आहे आणि आता मला फक्त 10 मिनिटामध्ये रेडी व्हायचं होतं. तर मस्त अशी जे मला पटकन वरती भेटली ना, ते सिंपल अशी मी इकडे साडी घालून रेडी झालेली आहे. असं तर ठरवलेलं होतं की थोडीशी मस्त अशी भारी साडी घालायची आणि तयार वगैरे व्हायचं. पण नेमकं काय होतं, किचनमधले वगैरे सगळे कामं आणि याच्यानंतर अक्षयतृतीयेची पूजा वगैरे पण असते ना, त्याची पण खूप सारी तयारी होती. मग साडी काही इतके कम्फर्टेबल वाटत नाही जास्त हेवी घातलं तर, त्यामुळं साधी आणि सिंपलशीच घालावं म्हटलं. रूममध्ये आली पटकन, मला हे साडी पुढे भेटली, त्याच्यामुळे लवकरच हे साडी घालून मी रेडी झालेली आहे. तर चला मग आता रेडी झाले, जाऊन मस्त अशा राजला आवडणाऱ्या पुरणपोळ्या जाऊन तयार करूयात. तर बघूयात मला पुरणपोळ्या पुढे जमत असतात का. राज तर इकडे चालू झाला, एकतरी गरमीचे दिवस आहेत, इतकं चिडचिड होत होतं ना, त्याच राजचं नेहमी काहीतरी चालूच असतं. मग काहीतरी मध्ये मध्येच त्याला थोप द्यावं लागते आणि समजावं लागतं. चला मग आपण पोळ्या बनवूयात. तर इकडे ना राज कुठल्या तरी गोष्टीहून फुगून बसलेला होता, म्हणजेच माझ्यावरती चिडलेला होता. पण जेव्हा मी बाहेर आली आणि फर्स्टवाली इकडे पुरणपोळी रेडी केली ना, तर ह्या पुरणपोळीचा फुगलेला फुगा बघूनच राजचा फुगा उतरला, कारण त्याची पुरणपोळी खूप फेवरेट आहे. तुमच्या मुलांना पुरणपोळी आवडते का सांगा बरं. राजला ना मी सर्व जेवणाची छान अशी सवय लावलेली आहे. तर माझी पहिली पोळी झाली. नेमकं मला ना पोळ्या वगैरे बनवते किंवा चपात्या नेमकं असंच होतं बरं का. मध्येच काहीतरी विचार जर चालू असला तर मग मला खूप सारा त्रासच होत असतो स्वयंपाक करताना. तर माझी पहिली पोळी हे होती आणि पहिली पोळी बनली. इतकी जरा जास्तच फुगली होते ना, मला वाटतं माझ्या पोळ्या नाही फुगायला पाहिजे, पण सर्वांना वाटतं फुगायला पाहिजे. आता मी नाही फुगायला पाहिजे याचं कारण का सांगते, कारण मी जेव्हा पण ऑइल वगैरे लावते, पलटी करायला जाते ना, मला पोळतं म्हणजे पोळतं. जसं की आत्ता मी दाखवत होती, एकदमच फुगा असं जास्त हे झाला. मी तेल लावायला गेली आणि त्याची वाफ वगैरे लावून सेंटरमधलं पोट एकदम लाल झालं आणि चटका पहिल्याच पोळीला मला इथे बसलेला होता. तर आता अशा पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या इकडे रेडी करून घेते. थोडासा आजूबाजूचा पसारा स्किप करा, कारण मला माहिती असतं तुम्ही काय कमेंट करत असता, त्याच्यावरून मी सांगत असते. इतका पण काय पसारा नाही आहे. जे स्वयंपाक झाला आहे रेडी ते अलीकडे ठेवलं आहे आणि बाकीच्या अगोदर सगळं काही मी तळून वगैरे घेतलं होतं ना, मग लास्टला मला फक्त इकडे पुरणपोळ्या करायचं होतं आणि मला आमटी करायची होती, त्याची पण तयारी मी करून ठेवली. तर बघा मला इकडे पोळ्या वगैरे जमतात का, म्हणजेच पुरणाच्या पोळ्या जमतात का. बाकी मी रस वगैरे सगळं बनवून फ्रीजला ठेवले, हे मी तुम्हाला सांगितलंच. तर बघा इकडे इतकं मी पुरण बनवलं होतं आणि अशा पद्धतीने माझ्या पोळ्या बनत होत्या. कसं असतं, काही जणांना चांगलं बघायचं दिलं सोडून, पण वाईट बघण्याकडे जास्त हे असतं ना, त्यामुळं तुम्ही जरा जास्त चांगलं बघण्याचा प्रयत्न करा, सगळं काही तुम्हाला चांगलं दिसेल. जसं की माझी पुरणपोळी चांगली आहे हे मला माहिती वाटतं, कारण छान पैकी फुगायली होती आणि मस्त अशा मला वाटतात तशा व्हायल्या होत्या. तर त्याच्यामुळं तुम्ही पण चांगल्याच गोष्टीकडे लक्ष द्या, थोडंसं वाईट गोष्टीला स्किप करत जा, जेणेकरून तुम्हाला पण थोडंसं मोटिवेट होता येईल.
सण म्हटलं की आपल्याला लवकर उठावं लागतं आणि घाई असते खूप, मग काय स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि सण म्हटलं की बायकांना अगोदर सर्वात महत्त्वाचं किचनमधलं काम असतं. तसंच काहीसं काम माझ्या मागे आज मॉर्निंगपासून होतं, त्यामुळे काय स्वतःकडे लक्ष नव्हतं. तर बघा इकडे एका पाठोपाठ माझ्या इकडे पुरणपोळ्या बनत आहेत आणि ऑलरेडी इतक्या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. मी गरमागरम पोळी डब्यामध्ये ठेवून देत नाही, नॉर्मली थंड झाल्यानंतर पेपर टाकून मी मध्ये ठेवून देत असते. माझ्याकडे ना खूप दिवसापासून देवाचं ताट नव्हतं बरं का. खूप दिवसापासून म्हटल्यापेक्षा मी माझा संसार उभा केल्यापासून माझ्याकडे देवाचं काही ताट नव्हतंच. त्याच्यामुळे ना इथे हे काही दिवसापूर्वी मी ताट आणलेलं होतं. तर काय व्हायलं होतं, कधी आरती वगैरे करायचं म्हटलं की देवाचं ताट नसायचं. मग ज्या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत तेव्हा काय वाटत नाही, पण देवासाठी काही करायला जातो आणि तेव्हा नसतं ना की वाटतं, खूप मूड ऑफ होतो. आता हे घ्यायला पाहिजे असं वाटतं. काही लागणाऱ्या स्वतःच्या गोष्टी मी स्किप करते, पण देवाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की माझ्याकडे प्रत्येक गोष्ट पाहिजे. तर हे मी इकडे देवाचं ताट घेतलेलं आहे, त्याच्या अगोदर पूजा केली आणि नंतर ते ताट. तर राज पण मला नेहमी मदत करत असतो बरं का. देवाच्या ताटाची पूजा करून मी ठेवून दिलं आणि त्याला सांगितलं सर्व फुलं वगैरे ताटामध्ये काढून घे. तो तिकडे काढतोय आणि आता मी इकडे बनवते आमटी बनवण्यासाठी ना माझी एक खूप वेगळी प्रोसिजर आहे बरं का. आणि ते आमटी प्रत्येकाला आवडते, पण मी ज्यांची कोणाच्या आतापर्यंत बनवलेली पाहिली ना त्यांची प्रोसिजर थोडी वेगळीच आहे आणि टेस्टला पण वेगळीच लागत असते. पण मी जेव्हा माझ्या पद्धतीने बनवत असते ना, मला 1 ते 2 दिवस ते आमटी आवडत असते आणि राहते पण खूप छान असते. त्याच्यामध्ये मी चिंचेच्या पाण्याचा सुद्धा यूज करत असते आणि जे पुरणपोळीचं वगैरे असताना मी त्याला येळण असं म्हणत असते, तर ते पण घेत असते मी. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आमटी बनवण्याची. तर इकडे खोबर वगैरे जे काय लागतं ते घेतलं, सर्व काही मसाला. आता इतकी काही रेसिपी तुम्हाला याच्यामध्ये नाही सांगता येणार. हवं असेल तुम्हाला या रेसिपीचा ब्लॉग तर मला नक्की सांगा, मी नक्कीच तुम्हाला सांगेल. जर बनवून नाही दाखवली तर एका व्हिडिओजमध्ये नक्की सांगेल. तर अशा पद्धतीने इकडे माझी आमटी रेडी होत आहे आणि सर्व काही मी जे काही माझ्याकडे साहित्य आहे ते टाकून बनवते असं. आणि कुठलं नसेल तरीही मी स्किप करते, पण टेस्ट माझी तशीच येते जसं की मला आवडते. तर एकदम बेस्ट अशी इकडे चालू आहे आणि थोडीशी झणझणीत आणि तिखट अशी ही माझी आमटी असते. तर चला तर मग बनवूयात आणि व्हिडिओ थोडा घेऊयात, कारण व्हिडिओ खूप सारा मोठा झालेला आहे. जास्त काही मसाले असावेत असंच काही नाही आहे बरं का. साधी तेल, जिरी, मोहरी वगैरे आणि तिखट वगैरे, मीठ, हळद आणि खोबर वगैरे अशा काही नॉर्मली साध्या गोष्टी आहेत त्या आपण टाकल्यात तरी खूप छान अशी होते बरं का. तर बघूनच मला असं वाटायला होतं खूप बेस्ट अशी झाली, कारण मला पुरणपोळी वगैरे इतक्या काही जास्त प्रमाणामध्ये आवडत नाही. पण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना, मला आमटी जरा जास्तच आवडते बरं का. तर नॉर्मली जसं कोणी ज्यूस पितं ना त्या पद्धतीने मी ही आमटी पिते, कारण तिखट जे आहे ते माझं ऑल टाईम फेवरेटच आहे, हे तुम्हाला माहिती ना. त्याच्यामुळे मला गोडपेक्षा तिखट जास्त आवडतं आणि अशी झणझणीत आमटी असेल तर मग आणखीन काय पाहिजे. चला मग इकडे रेडी होती. बघा इकडे असं मस्त रेडी झालेली आहे. सगळं काही तिखट मीठ सगळं चवीपुरतं एकदम बेस्ट झालेलं आहे. आता चिंचेचं पाणी तुम्ही हवं तर अगोदर टाकू शकतो, पण इथे मी टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मी नंतर टाकते. आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर वरच्या साईडने टाकून एक उकळी आली की आपल्याला इकडे गॅस बंद करून घ्यायचा आहे. राडा बघा किती झालेला आहे. आताही तुम्ही याला राडा नाही म्हणत, मी म्हणत होती माझ्या घरी किती राडा झालेला आहे. तर सर्व असं म्हणतात तू प्रत्येक गोष्टीला राडा असं नको म्हणत जाऊ, कारण इतर जण स्वयंपाक करतात तर घरामध्ये जिकडे तिकडे पसारा टाकलेला असतो, पण तुझा इतका पण पसारा टाकलेला नसतो. सगळं काही शिस्तीत आणि जागच्या जागी तुझं असतं, त्याच्यामुळे तू त्या गोष्टीचं टेन्शन नको घेत जाऊ जास्त. तर मला वाटतं थोडाही पसारा झाला तर जरा जास्त झाला आहे, पण असं काही नसतं. म्हटल्यानंतर थोडंसं बरं वाटलं. तर चला मग इकडे आमटीला उकळी आली, गॅस बंद करून घेऊयात आपण आता. चला तर मग माझा सगळा काही स्वयंपाक तिकडे आवरलेला होता आणि मी माझं थोडंसं आवडण्यासाठी ना इकडे रूममध्ये आली होती. म्हटलं थोडंसं स्वतःचं पण आवरावं, कारण पूजा वगैरे करून घ्यायची आहे. कारण मॉर्निंगला ना मी सकाळी लवकर उठली होती ना, त्याच्यामुळे माझं काही सगळं लवकर आवरलं. आणि आदल्या दिवशी सगळे संध्याकाळी मी कामं क्लीन आणि स्वच्छ करून ठेवलं होतं, सगळं जागच्या जागी ठेवून दिलं होतं. तर किचनमधलं वगैरे पण आवरून घेतलं होतं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करता वेळेस सगळ्या गोष्टी वेळेवर भेटाव्या म्हणून माझं लवकर झालेलं आहे. तर आता इकडे मी माझं स्वतःचं आवरावं म्हटलं तर इकडे मी फुलं आणलं होतं देवासाठी वगैरे. मग
तिथं त्याच्यासोबत गजरासुद्धा होता. म्हटलं स्वतःसाठी स्वतः गजरा घेऊयात, तर इकडे मी गजरा पण घेतलेला होता आणि मला खूप आवडतो गजरा नेहमी लावण्यासाठी वगैरे बरं का. आणि साडी वगैरे घातली आणि थोडीशी तयार झाली तर मग मला ते जरा स्वतःवर जास्तच प्रेम येतं. तर केस वगैरे काही विंचरले नव्हते, वेगळी जरा हेअरस्टाईल करावी म्हटलं पण तसं काही झालं नाही. सकाळी क्लेचर लावून दिला होता, आता कुठे आवरावं म्हटलं कारण पूजा वगैरे करायची होती ना, त्याच्यामुळे वेळ व्हायला होता मला. आणि पूजा जी आहे ते 10च्या नंतरचीच होती अक्षय तृतीयाची, तर असेही 10 वाजून गेले होते. तर म्हटलं पूजेचा टाईम झाला आहे, आता दुसरं काय आवरत बसू नये आणि आपल्याला कुठे बाहेर जायचं, घरच्या घरी पूजा वगैरे आवरून घ्यायची. चला तर मग काहीच न मेकअप करता असं सिंपल अशी मी रेडी झालेली आहे आणि इकडे बांगड्या वगैरे घालून घेतलेल्या आहे ज्या साडीवरती थोडेसे मॅच होतील अशा. आणि आज अक्षय तृतीयाची पूजा आहे वगैरे आणि प्रत्येक पूजेला ना शुभ मानलं जातं, हिरव्या बांगड्या वगैरे आपण जास्त हे करत असतो. तर मी बांगड्याचं बँगल्सचं बॉक्स काढून घेतला, याचा व्हिडिओज मी अगोदर टाकलेलाच आहे, पटकन भेटतील अशा तुम्हाला सांगितलं होतं कसं ठेवायच्या. तर बघा मी इकडे हे घेतलेले आहेत आणि आता ह्या घालून घेतलेल्या आहेत. तर कशा दिसतात सांगा. तर खूप जण म्हणतात अक्षय तृतीयाला मेहंदी वगैरे काढावी, दोन्ही हातावरती मेहंदी, कोणी म्हणतं पायावरती वगैरे, पण अशा गोष्टी मला काही जास्त वेळ नव्हता त्यामुळे मी मेहंदी पण काढली नाही आणि नेल पेंट वगैरे अशा काही गोष्टी मला याचा वेळ भेटला नाही आणि इच्छा पण झाली नाही करायची, त्याच्यामुळे ते नाही केलं. तर चला आपण रेडी आहोत, आपण आता पूजा करून घेऊयात. बाकीच्या गोष्टी तर नेहमी तुमच्यासोबत होतच असतात. तर मग काय आली बाहेर देवघरमध्ये, आता तिथे करायचे होते देवपूजा वगैरे. देवपूजा झालेली होती पण फुलं काय मॉर्निंगला भेटले नव्हते, त्यामुळे नंतर फुलं त्याला व्हायचे होते, जेवढे नॉर्मली थोडेसे भेटले होते ते वाहिले होते. आता इकडे आपण हे पूजासाठी वगैरे सगळं काही तयार करूयात. तर बघा मी इतक्या घाईमध्ये व्हिडिओ घेतला आहे, पण थोडं तुम्हाला नक्की सांगेल कारण प्रॉपरली व्हिडिओज घ्यायला काय वेळच भेटला आणि बायकांच्या मागे कसं असतं, खूप काही ठरवलेलं होतं मी अशा रील्स वगैरे काढायचं, पूर्णपणे माहिती द्यायची, पण थोडी तरी माहिती मी याच्यामध्ये देईल थोडक्यामध्ये पटकन. तर मी ते कलश वगैरे घेतलेलं आहे, ते पितांबरीने अगोदर सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं होतं, अगोदरच माहिती आहे तुम्हाला. तर त्याला मस्त असं स्वास्तिक काढून हळदी कुंकाने पूजा वगैरे करून घेतली. आणि कलशला पण इथं मी गजरा वगैरे लावून घेतलेला आहे, त्याला पण लावून घ्यायचा असतो, खाली पण अक्षदा वगैरे टाकून त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि मग काही त्या आंब्याचे किंवा नागेलीचे जे तुम्हाला पानं भेटतात ना ते साईडने लावून द्यायचं. नारळ आणलेलं ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरती पण 5 ठिपके मारून पूजा वगैरे करून घ्यायचे आणि वरती फूलसुद्धा ठेवून द्यायचं बरं का. आता तांब्यामध्ये पूर्णपणे अक्षदा म्हणजेच तांदूळ वगैरे ठेवल्यानंतर त्याची हळदी कुंकाने पूजा करायची आहे. आणि 1-2 रुपयाचा 5 रुपयाचा जे काही शिक्का तुमच्याकडे अवेलेबल होतो घाईमध्ये ते आतमध्ये ठेवून द्यायचं आहे. अक्षय तृतीया म्हटलं की सोनं वगैरे घेतलं जातं, सोन्यासारख्याच भरपूर गोष्टी आपल्या संसारामध्ये येत असतात, आयुष्यामध्ये येत असतात असं म्हणत असतात. तर अक्षय तृतीया दिवशी ना जे काही तुमच्याकडे सोनं आहे ना, नॉर्मली जे काही असू दे ते ना त्या कलशच्या आतमध्ये ठेवून त्याची पूजा करायची असते. तर सोनं पण आतमध्ये ठेवून शिक्का वगैरे ठेवून पूजा करून घ्यायची असते. ते सगळं काही ठेवून दिलं आणि बाकीच्या गोष्टी रांगोळी वगैरे मला खूप सारी मोठी काढायची होती बरं का, पण स्वयंपाक वगैरे आवरून हे सगळं काही माझ्याकडनं शक्य झालंच नाही. तर नॉर्मली इथं मी लाल कपडा पुढं अंथरून घेतलेला आहे. आता याच्यावरती मी नैवेद्य वगैरे थोडंसं कलश वगैरे काढून घेणार आहे आणि इकडे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, तशीच अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. लक्ष्मीची फोटो देवघरामधून बाजूला साईडने ठेवली राजनी, कारण त्यानं कुठेतरी फोटोमध्ये पाहिला होता. नंतर चला म्हटलं लक्ष्मीची पण इथे पूजा वगैरे करून घेऊयात. तर लक्ष्मीची पूजा करून घेतली आणि इकडे मला कलश वगैरे मोठा काढून घ्यायचा होता बरं का. खूप साऱ्या गोष्टी ऐन टायमीवर मला खूप घाईमध्ये कराव्याशा लागल्या. तर इकडे ना आता खाली पण कलश वगैरे काढून वरती मी सगळे जे काही कॉईन आहेत ते ठेवून देते आणि त्याची पण पूजा वगैरे करून घेते. आता नैवेद्य म्हटलं तर पुरणपोळी केलेलं असतं आपण, त्याच्यामुळं देवघरामध्ये नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचं असतं. तशी आपण पूजा वगैरे मांडली आहे ना, इथे पण नैवेद्याचं ताट वगैरे रेडी करून घ्यायचं असतं आणि आणखीन एक कॉईन आपण पूजा करून कलशच्या समोरच्या बाजूला पूजा करून ठेवायचं असतं. अक्षय तृतीया म्हटलं की आंब्याची पण पूजा केली जाते, तसंच ते खूप जास्त शुभ मानलं जातं. तर त्याची आंब्याची पण इकडे पूजा वगैरे केलेली आहे आणि जे काही एक्स्ट्रा फुलं वगैरे मी आणखीन आणलेले होतं ते पण देवघरामध्ये इकडे देवाला ठेवून दिलेले आहे. आता असं म्हणतात आपले जे कोणी एक्सपायर झालेले आहेत, म्हणजे जसं की कोणाचे सासू सासरे किंवा जे कोणी असतात त्यांचे फोटो वगैरे ठेवून ना त्यांची पण आज पूजा वगैरे केली जाते, त्यांना पण नैवेद्य वगैरे असा दाखवला जातो. तर तुम्ही त्या पण गोष्टी करू शकतो. खूप साऱ्या गोष्टींची माहिती मी हळूहळू तुम्हाला देईल, पण यावर्षी काय मला शक्य झालेलं नाही बरं का. तर समजून घ्या तुम्ही सगळं काही. नैवेद्य वगैरे इकडे मी काढून घेतलं आणि घाईमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर नैवेद्याचं ताट इकडे रेडी केलं, देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवलं आणि असं म्हणतात की आज सूर्यनारायण म्हणजे गच्चीवरती वगैरे
वगैरे जाऊन ना तिथे पण नैवेद्य वगैरे ठेवायचा असतो आणि पाणी वगैरे ओवाळून तिथे पण वरती पूजा करायची असते. तर वरती जाऊन तिथे पण नैवेद्य वगैरे ठेवून आली. तर आता इकडे मी आरती वगैरे करून घेते. तर फायनली आमच्या इकडे सगळं काही पूजा झालेली आहे. घाईमध्ये रांगोळी काढली. इच्छा तर खूप मोठ्या रांगोळीची होती, पण ते पण पूजा करते वेळेस लक्षात आलं मला रांगोळी काढली नाही आहे, त्यामुळं ते रांगोळी तेवढी तरी काढून घेतली. आणि आंब्याचं तोरण वगैरे दरवाजाला लावलं जातं. इतक्याच गोष्टी मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहेत. चला आरती करून घेऊयात. असं म्हणतात, ज्या गोष्टीसाठी आज तुम्ही प्रयत्न कराल, पॉझिटिव्हिटी ठेवाल ना, ते अगदी मनापासून पूर्ण केले जातात. तर आज आहे माझा उपवास. मला काय लवकर जेवण वगैरे करायचं नव्हतं, पण सर्वांना जेवण वगैरे इकडे द्यायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळं काही आवरून घेतलं आणि माझा उपवास असल्यामुळे परत मला काहीतरी पूजा वगैरे करायची होती, ते सुद्धा मी करून घेतली. चला तर मग माझी छान अशा पद्धतीने इकडे पूजा पार पडलेली आहे. आरतीसुद्धा झाली आणि मनाला प्रसन्न असं वाटत असतं बरं का. नेहमी चांगल्या गोष्टीसाठी आपण झटतच असतो आणि चांगलं काहीतरी व्हावं आपल्या लाईफमध्ये असं आपल्याला वाटत असतं. आज अक्षय तृतीया म्हणजे सोनं खरेदी केलं जातं असं वाटतं, पण सोन्यासारखा संसार असेल आणि आयुष्यामध्ये सोन्यासारखा जर लाईफ पार्टनर असेल आणि सोन्यासारखा जर तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेत असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये सोनं किंवा नवनवीन वस्तूत काही महत्त्वाच्या नसतात. तिथे प्रेम, काळजी वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं तिची इज्जत खूप महत्त्वाची असते. तर हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आज अक्षय तृतीया आहे, काय मला सांगायला काहीच वाटत नाही आहे. कुठलं सोनं वगैरे किंवा मी काहीच खरेदी केलेलं नाही आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या फॅमिली.